राघवं रामचन्द्रञ्च रावणारिरमापतिं राजीवलोचनं रामं तौ वन्दे रघुनन्दनम्. नमस्कार. आपण श्रीराम भक्तांच्या काही कथा पाहतो आहोत. भगवंतावर अनन्य प्रेम करणारं, अनन्य भक्ती करणारे जे भक्त आहेत, त्यामुळे भगवंतांना या धरतीवरती वारंवार मनुष्य रूपामध्ये यावंसं वाटतं. आपल्या भक्तांमध्ये रमावंसं वाटतं, त्यांची भक्ती अनुभवावीशी वाटते, त्यांच्यासारखंच सुख दुःख अनुभवावंसं वाटतं. आणि म्हणूनच श्रीरामांच्या अवतारामध्ये भगवंतांनी पूर्णपणे मनुष्य रूपाचा अनुभव घेतलेला आहे. वाल्मिकी रामायणामध्ये भगवान श्रीराम हा भगवंताचा अवतार नसून केवळ मनुष्य रूपामध्ये आपल्याला वाटचाल करताना पाहायला मिळतात. आणि त्यातही या भगवंताचे जे भक्त आहेत, त्या भक्तांच्या अत्यंत सुंदर रम्य अशा कथा, ज्या कथांनी भगवंताचं संपूर्ण जीवन प्रवास जो आहे तो आणखीन आनंदी झालेला आहे. या भक्तांमधली एक भक्त शबरी, तिची कथा आपण पाहणार आहोत. शबरी ही श्रीरामांची अनन्य अशी भक्त आहे. कोण आहे ही शबरी आणि ती रामांची इतकी भक्त कशी बनली, याची अत्यंत सुंदर अशी कथा रामायणामध्ये येते. तर शबरी ही 7-8 वर्षाची एक छोटीशी मुलगी आहे. दंडकारण्याच्या जवळपास भिल्लांची जी वस्ती आहे, त्या वस्तीमध्ये राहणारी ही छोटीशी मुलगी आहे. भिल्लांना शबर असं म्हटलं जातं आणि त्या शबरांपैकीच ही छोटीशी मुलगी. ही मुलगी अल्लड आहे. घरात तिचे आईवडील आहेत आणि बालसुलभ भावना तिच्यामध्ये सगळ्या आहेत. घरामध्ये खेळते, बागडते, आपल्या छोट्या छोट्या मैत्रिणींमध्ये उत्साहाने आनंदाने इकडे तिकडे बागडते आहे. तर या मुलीचं लग्न तिच्या वडिलांनी ठरवलं आणि त्या लग्नामध्ये मेजवानी करण्याकरता एक बोकड, शेळी आणि त्याची काही पिल्लं तो घरी घेऊन आला. ती छोटीशी पिल्लं बघून त्या शबरीला अतिशय आनंद झाला आणि त्या पिल्लांशी ती खेळायला लागली. त्या पिल्लांशी तिची मैत्री झाली. ती त्यांना अत्यंत कोळा असा पाला खाऊ घालायची, त्यांना आंघोळ घालायची, त्यांना जवळ घेऊन बसायची, त्यांना जवळ घेऊन झोपायची. तिचं स्वतःच्या खाण्यापिण्याकडे आता दुर्लक्ष व्हायला लागलं. सारखं ती त्यांच्याबरोबर खेळायची. आणि मग बऱ्याच वेळेला तिची आई तिला ओरडायची, रागवायची. तर एकदा असंच तिचं खाण्यापिण्याकडे झालेलं दुर्लक्ष पाहून आई तिला ओरडली आणि तिला म्हणाली की घे खेळून, किती दिवस त्यांच्याशी खेळशील, नंतर तर त्यांना आपल्याला मारायचंच आहे. ते तिने ऐकलं आणि ती म्हणाली म्हणजे काय, त्यांना मारायचं आहे म्हणजे काय. त्यावर तिची आई म्हणाली की अगं आता तुझं लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये आलेल्या लोकांना मेजवानी देण्याकरता म्हणून तर आपण या बोकडाला, शेळीला आणि तिच्या पिल्लांना आणलं आहे. त्यांना कापणार आणि त्यांचे पदार्थ करून सगळ्यांना खाऊ घालणार. हे ऐकलं मात्र आणि शबरी अत्यंत अस्वस्थ झाली. ही छोटी छोटी पिल्लं मारली जाणार आणि तेही आपल्यासाठी. ती आईला म्हणायला लागली की आई असं करू नकोस, तू यांना का मारतेस, ते मुकी प्राणी आहेत, किती प्रेमळ आहेत, किती गोड आहेत, तर त्यांना तू मारू नको. तिची आई म्हणाली अगं माझ्या हातात काही नाही, तुझ्या वडिलांनी सगळं ठरवलेलं आहे. मग ती आईच्या मागे लागली की तू बाबांना समजून सांग. तर तिची आई तिच्या वडिलांना समजवायला गेली. तिचे वडील म्हणाले तिचं डोकं ठिकाणावर नाही आहे, पण तुला तर कळतं की नाही, आपण अनेक लोकांच्या लग्नामध्ये जातो, तिथेही आपण मेजवानी खातो, मग आपल्याकडे जेव्हा लग्न आहे त्यावेळेला लोकांना मेजवानी द्यावीच लागेल. त्यामुळे आपल्याला त्यांना मारावंच लागेल.
हा खुळचटपणा डोक्यातनं काढून टाक. हे सगळं शबरीने ऐकलं आणि तिला राहावे ना की ही छोटी छोटी पिल्लं माझ्या लग्नामध्ये मारली जाणार, यांची हत्या होणार. त्या पिल्लांना काही माहिती पण नाही आहे, काही कळत पण नाही आहे. मग मी आता काय करू? मग मी जर लग्नच केलं नाही तर यांची हत्या होणार नाही असं तिला वाटायला लागलं. पण लग्न न करणं हे काही आपल्या हातात नाही. बाबा काही आपलं ऐकणार नाहीत, आपल्याला बळजबरीने लग्न करता उभं करतील. मग आता काय करूया की जेणेकरून ही पिल्लं वाचतील. तिच्या मनामध्ये त्या पिल्लांविषयी प्रेम होतं, दया होती, ममताही होती आणि काही करून तिला या पिल्लांचा जीव वाचवायचा होता. आणि म्हणून तिने असं ठरवलं की आपण घरातूनच निघून जाऊया, म्हणजे लग्न होणार नाही आणि मग ती पिल्लंही मारली जाणार नाही असा तिने विचार केला. आणि त्याच दिवशी रात्री सगळीकडे निजानीज झाल्यानंतर ती हळूच उठली, आपल्या झोपडीचं दार उघडलं, एकदा त्या पिल्लांकडे प्रेमाने तिने बघितलं आणि घरातून बाहेर पडली. त्या वस्तीतून बाहेर पडली. ती जंगलात राहणारी वनवासी अशी मुलगी होती, त्यामुळे तिला जंगल वन हे काही नवीन नव्हतं. रात्रीच्या काळोखामध्ये थोडीशी तिला भीती वाटली, पण एकदा निर्धार केल्यामुळे ती तशीच सप 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 पुढे चालायला लागली, धावायला लागली. कारण तिला माहिती होतं सकाळ झाली आणि बाबांच्या लक्षात आलं की आपण घरात नाही आहे तर बाबा आपल्याला शोधायला माणसं पाठवतील. त्यामुळे जितकं जास्तीत जास्त अंतर आपल्याला कापून पुढे जाता येईल तितकं लवकरात लवकर आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून ती अंधारामध्ये काट्याकुट्यामध्ये जंगलामध्ये पळत सुटले. आपण कुठल्या दिशेला चाललो आहोत, पुढे काय आहे काय नाही कशाचाही तिने विचार केला नाही. रात्रभर ती पळत होती. सकाळी सूर्योदय झाला आणि ती एका झाडावरती जाऊन बसली. इकडे घरी तिची आई उठली, वडील उठले. तिच्या आईने वडिलांना विचारलं की तुम्ही शबरीला पाहिलं आहे का? ते म्हणे असेल कुठेतरी खेळत असेल. नाही तर नदीवरती गेली असेल अंघोळीला. थोड्या वेळ सगळ्यांनी वाट बघितली, इकडे तिकडे चौकशी झाली, पण कुठे शबरीचा पत्ता लागेना. आणि मग त्या शबरीला शोधायला त्यांच्या वस्तीतली अनेक लोक वेगवेगळ्या दिशांना निघाली. शबरी झाडावरनं पाहत होती, तिच्याच वस्तीतली लोक तिला शोधण्याकरता फिरत होते. मग आता तिच्या ही गोष्ट लक्षात आली की आपण दिवसभर झाडावर बसून राहायचं आणि रात्रीच्या वेळेला मात्र प्रवास करायचा. त्याप्रमाणे तिने रोजचं आपलं रुटीन ठरवून टाकलं. ती दिवसभर झाडावरती बसायची, तिथे फळं खायची आणि संध्याकाळ झाली की चालायला सुरुवात करायची. असे अनेक दिवस अनेक रात्र तिने काढले. आणि एक दिवस एका झाडावरती संध्याकाळी ती जाऊन बसली, रात्रीच्या वेळेला जाऊन बसली आणि पहाट झाली. तर तिने बघितलं की तिथे एक समोर सुंदर असा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये अनेक ऋषी होते, छोटी छोटी मुलं शिकत होती, ऋषी पत्नी होत्या, मुली होत्या. खूप मोठा आश्रम सर्वांनी गजबजलेला होता. त्या ऋषींचा सुंदर वेश, त्यांचं आचरण, त्यांचे वेगवेगळी कामं बघण्यात ती दंग झाली आणि तिचं मन त्या ठिकाणी रमलं. तिला असं वाटलं की किती सुंदर लोक ही आहेत, किती शांततेने राहतात. रोज त्यांना गुरुजी काहीतरी नवीन शिकवतात, ती मुलं ऐकतात. तिथे रोज यज्ञयागादी गोष्टी चालतात. गायींना चरण्याकरता मोठी मुलं बाहेर घेऊन जातात, काही मुलं तिथे समिधा गोळा करून आणतात. सगळे कसे आनंदाने तिथे राहतात हे तिने बघितलं आणि ती त्या झाडावरच बसून राहिली. ती तिथून पुढे मात्र कुठेही गेली नाही. 2-3 दिवस त्या झाडावरच ती बसून त्या झाडाची फळं खात होते आणि संपूर्ण त्या आश्रमामध्ये चाललेल्या गोष्टी शांतपणे बघत बसायची. मग तिला असं वाटलं की एवढी सगळी ही लोकं आहेत, यांची आपण काहीतरी सेवा करायला हवी. पण काय सेवा करणार? मग तिच्या लक्षात आलं की हा सगळा आश्रम आपण झाडून स्वच्छ करू शकतो. मग सगळी रात्री झोपल्यानंतर
ती हळूच मध्यरात्री उठत असे, खाली येत असे झाडाच्या, आणि तिथे ठेवलेला खराट्याने संपूर्ण आश्रमाचे 3ही दिशांचे रस्ते झाडून स्वच्छ करायला लागले. तो जो आश्रम होता तो मतंग ऋषींचा आश्रम होता. तर अचानक त्यांना तो आश्रम स्वच्छ दिसायला लागला. त्यांना असं वाटलं की आपले शिष्य सुधारलेत. न सांगता सगळीकडे टापटीपणा, स्वच्छता यांच्या अंगी यायला लागली. आणि आश्रमातल्याही लोकांना आश्चर्य वाटलं की कोण बरं एवढा आश्रम स्वच्छ करत आहे, आपण तर करत नाही. असे 2-3 दिवस गेल्यानंतर मतंग ऋषींना असं वाटलं की नाही, आपल्या आश्रमातलं कुणीही हे काम करत नाही. बहुतेक हे काम दुसरं कुणीतरी करत असावं, पण कोण करत असेल हे काही त्यांच्या लक्षात येईना. आणि म्हणून त्यांनी लक्ष ठेवलं. एक दिवशी सगळी निजानीज झाल्यानंतर मध्यरात्री ही शबरी झाडावरनं खाली उतरली, आश्रमामध्ये आली आणि तिने झाडायला सुरुवात केली. तो आवाज ऐकून मतंग ऋषी आपल्या कुटीच्या बाहेर आले आणि त्यांनी त्या शबरीला विचारलं की तू कोण आहेस, इथे काय करते आहेस, तू कुठून आलीस, तुझं नाव काय? त्यांना समोर बघितल्याबरोबर शबरी अत्यंत घाबरली. मतंग ऋषींनी तिला सांगितलं, बाळा तू घाबरू नकोस, पण तू कोण आहेस ते मला सांग. त्या शबरीने आपली सगळी कथा त्यांना सांगितली आणि तिच्या मनातला अत्यंत भोळा भाव बघून मतंग ऋषी तिला म्हणाले, बाळा तू आता कुठेही जाऊ नको, या आश्रमामध्ये एक छोटीशी कुटी बांध आणि तिथेच तू राहा. ते ऐकून शबरीला अतिशय आनंद झाला. तिने पटकन कुटी बनवण्याचं सामान आणलं, लाकडं गोळा करून आणली, झाडाच्या झावळ्या आणल्या आणि भराभर स्वतःसाठी एक छोटीशी सुंदरशी कुटी तयार केली. आता ती त्या आश्रमामध्ये राहायला लागली. त्या आश्रमामध्ये साफसफाई ती करत असे. सुंदर अशी फुलांची झाडं तिने आश्रमाच्या भोवती लावली. ती फुलं रोज तोडून देवासाठी, देवाच्या पूजेसाठी ती देत असे. समिधा गोळा करण्यासाठी मदत करत असे. जिथे जिथे म्हणून काही कामाची आवश्यकता असेल ते काम अत्यंत प्रेमाने, आनंदाने ती करायला लागली. आणि थोड्याच दिवसात ती त्या आश्रमामध्ये सगळ्यांची लाडकी झाली. असे काही दिवस, काही महिने गेले. शबरी अत्यंत आनंदाने तिथे बागडत होती, राहत होती, सगळ्यांमध्ये आनंद मानत होती. आणि एक दिवस ते जे मतंग ऋषी होते त्यांना असा साक्षात्कार झाला की आता त्यांच्या समाधीची वेळ जवळ आली आहे आणि त्यांनी तो आश्रम सोडून हिमालयाच्या दिशेने जायला हवं. त्याबरोबर त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना, तिथे राहणाऱ्या ऋषींना एकत्रित केलं आणि सगळ्यांना सांगितलं की मी 2 दिवसांनी आश्रम सोडून निघून जाणार आहे. तर कुणाला माझ्याशी काही चर्चा करायची असेल, कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील, कुणाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारायला हरकत नाही. असं सांगितल्याबरोबर अनेक जण त्यांच्याजवळ येत असत, त्यांचं मार्गदर्शन घेत असत. आपण पुढे काय करावं, कसं करावं, आपले प्रश्न काय आहेत, काय नाही, असं सगळ्यांशी ते बोलत असत. हे सगळं बघून ती छोटीशी शबरी भांबावून गेली. तिला कळेना की आपण काय करावं. ती काही शिकलेली नव्हती, तिला कुठलंही ज्ञान प्राप्त झालेलं नव्हतं. आणि मतंग ऋषींची आता तिथून निघण्याची वेळ जवळ आली. ती मतंग ऋषींजवळ आली, त्यांना अत्यंत मनोभावे तिने नमस्कार केला आणि त्यांना म्हणाली की मी काय करू, मी कुठे जाऊ, मी कुठलंही ज्ञान घेतलं नाही. त्यावरती मतंग ऋषींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला म्हणाले, बेटा शबरी तू कुठेही जाऊ नकोस, तू या आश्रमातच थांब, कारण तुझा उद्धार करण्याकरता प्रत्यक्ष भगवान श्रीराम येणार आहेत. हे शबरीने ऐकलं. तिला अत्यंत आनंद झाला आणि आनंदाच्या भरामध्ये ती नाचायला लागली की मला भेटायला श्रीराम येणार आहेत आणि गुरुजींनी मला प्रत्यक्ष सांगितलं आहे. तिने गुरुजींना नमस्कार केला आणि गुरुजींनी सगळ्यांचा निरोप घेतला. गुरुजी तिथून निघून गेले.
मतंग ऋषींनी आश्रम सोडल्यानंतर 1-2 दिवसामध्ये बाकीचेही ऋषी आपापल्या मार्गाने तिथून निघून गेले. आता तो आश्रम ओस पडला. खूप मोठा असणारा तो आश्रम, सारखा विद्यार्थ्यांनी गजबजलेला आश्रम आज पूर्ण सुना होऊन गेला. आज एवढ्या मोठ्या आश्रमामध्ये केवळ एकटी शबरी शिल्लक राहिली होती. सगळे निघून गेल्यानंतर ती थोडी कावरीबावरी झाली की आता मी काय करू, कोणाशी बोलू, इथं आता कोणीच नाही. तिला सुचेना काय करावं ते. सुन्न बसून राहिली आणि नंतर तिला आपल्या गुरुजींचे शब्द आठवले की शबरी, तू इथून जाऊ नकोस, श्रीराम तुला भेटायला येणार आहेत. मग तिच्या लक्षात आलं की अरे श्रीराम आपल्याला भेटायला येणार आहेत, ते जर आत्ता आले तर आपल्याला असं बसून चालणार नाही. ती उठली, तिने सगळा आश्रम स्वच्छ केला, सगळे मार्ग स्वच्छ केले, तिथे सडा टाकला. भगवंताच्या पायाला काटे कुटे टोचू नये, दगडं टोचू नये म्हणून ते सगळे दगडं बाजूला केले. अत्यंत सुंदर अशी फुलं वेचून आणली. त्यानंतर एका मोठ्या शिळेवरती एक आसन तिने घातलं आणि स्नानासाठी गेली. ती अल्लड असणारी मुलगी पाण्यामध्ये खेळत बसायची, पण आज तिला असं वाटलं की आपण पाण्यात खेळत बसलो आणि आपल्या कुटीमध्ये श्रीराम येऊन गेले तर काय करायचं, ते थांबणार नाहीत आणि आपल्याला सांगायला पण कुणी नाही. ती गेली, पटपट तिने आंघोळ केली, स्वच्छ पाण्याचा घडा भरून आणला आणि त्या शिळेजवळ तो घडा भरून ठेवला. पुन्हा वनामध्ये गेली, भगवंतासाठी अत्यंत सुंदर मधुर गोड अशी फळं ती घेऊन आली आणि त्या शिळेच्या समोर बसून सुंदर फुलांचे हार तिने गुंफायला सुरुवात केली. भगवंत आले तर त्यांच्या गळ्यामध्ये हार आपल्याला घालता येतील आणि भगवंताचं चिंतन करायला लागली. संपूर्ण दिवस संपला, आज श्रीराम आले नाहीत. संध्याकाळ झाली, रात्र झाली. तिला असं वाटलं की आपण झोपलो आणि श्रीराम आले तर ते निघून जातील, आपल्याला भेटणार नाहीत, म्हणून तिने रात्री झोपणं सोडून दिलं. श्रीरामांची वाट बघत बसली आणि मग तिच्या असं लक्षात आलं की आपण गुरुजींना विचारलंच नाही की श्रीराम कधी येणार आहेत, उद्या येणार आहेत, परवा येणार आहेत, 4 महिन्यांनी येणार आहेत, सकाळी येणार आहेत की रात्री येणार आहेत. आणि तिच्या गुरुजींनी पण तिला सांगितलं नाही की श्रीराम केव्हा येणार आहे, फक्त श्रीराम येणार आहे एवढं तिला सांगितलं होतं. आणि मग आता मात्र शबरीची साधना सुरू झाली. प्रत्येक क्षण तिला श्रीरामांची ओढ वाटायला लागली. श्रीराम आत्ता येतील, श्रीराम आत्ता येतील, श्रीराम आत्ता येतील असं म्हणून ती भराभर आपली सगळी कामं करायची आणि श्रीरामांचं चिंतन करत बसायची. श्रीरामांचा ध्यास तिच्या मनाला लागायला लागला. दिवसामागून दिवस जायला लागले. जसा दिवस संपायचा तसं ती आपल्या आजूबाजूच्या झाडांना, वेलींना सांगायची की आज नाही आले श्रीराम, पण उद्या नक्की येतील. तुम्ही कोमेजू नका, तुम्ही फुलत राहा. न जाणो उद्या श्रीराम आले तर त्यांना सुंदर सुंदर फुलं लागतील. असं ती सगळ्यांशी बोलायची. असे दिवस गेले, महिने गेले, वर्ष गेले. छोटीशी शबरी तरुण झाली, तिचं तारुण्यही सरलं, ती प्रौढ झाली, प्रौढत्वही सरला, वार्धक्य आलं, वार्धक्यही सरायला लागलं आणि जरा जर्जर असं तिचं शरीर झालं. पण मनामधली आस किंचितही कमी झाली नाही. श्रीरामांच्या भेटीची तळमळ कमी झाली नाही किंवा सद्गुरूंनी दिलेल्या शब्दावरचा विश्वासही कमी झाला नाही. संपूर्ण जीवन तिने भगवंताची वाट बघितली. बऱ्याच वेळेला ती भगवान श्रीरामांचं चिंतन करायची की राम कसे असतील बरं. आपल्या गुरुजींसारखेच त्यांनी वल्कल धारण केलेली असतील, आपल्या गुरुजींसारखाच त्यांचा सावळा रंग असेल, आपल्या गुरुजींसारखीच त्यांनी फुलांची माळ गळ्यामध्ये घातली असेल, आपल्या गुरुजींसारखेच त्यांच्या डोक्यावरती जटा बांधलेल्या असतील, असं त्यांचं चिंतन करत बसायची आणि भगवंताचं रूप तिच्या हृदयामध्ये, मनामध्ये साकारत गेलं.
आता मात्र तिला उठणं बसणंही अशक्य व्हायला लागलं. आजूबाजूला असणाऱ्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ती विचारायची की तुम्ही रामांना बघितलं आहे का? माझे राम येणार आहेत. लोक तिच्यावर हसायचे आणि म्हणायचे कोण राम, काय राम, ज्या रामांचं कधी नाव ऐकलं नाही ते हिला कशाला भेटायला येतील, अशी तिची थट्टा करायचे. पण तिचा विश्वास कधीही कुठल्याही गोष्टींनी कमी झाला नाही. आता मात्र तिला असं वाटायला लागलं कदाचित आपला जीव जातो की काय, प्राण शरीराला सोडून निघून जातो की काय. पण नाही, मला श्रीरामांचं दर्शन झाल्याशिवाय हे शरीर त्यागायचं नाही. तिचे सगळे प्राण आता तिच्या डोळ्यामध्ये आले होते. डोळ्यामध्ये प्राण आणून ती भगवंताची वाट बघत होती. आणि एक दिवस ती असंच भगवंताचं स्मरण करत असताना, वाट पाहत असताना, एक अत्यंत श्यामलवर्णी आणि गौरवर्णी असे 2 युवक तिला आपल्या आश्रमामध्ये येताना दिसले. आणि विशेष म्हणजे तिला सांगावं लागलं नाही की हे श्रीराम आहेत. तिने श्रीरामांना बघितलं आणि तिथून ती उठली, श्रीरामांजवळ गेली, त्यांना हाताला धरलं आणि त्या शिळेजवळ ती त्यांना घेऊन आली. त्यांना तिथे बसवलं आणि त्यांच्या चरणांवरती ती कोसळली. तिच्या डोळ्यातून घळाघळ अश्रू वाहत होते. अश्रूंनी ती भगवान श्रीरामांच्या चरणांचं प्रक्षालन करत होती. तिला बोलता येत नव्हतं, सगळे शब्द तिचे खुंटले होते. आणि राम मात्र तिची ती भक्ती पाहून मोहरून गेले होते. लक्ष्मणाला असं वाटत होतं की आपण तिला सांगावं की जरा दुरून रामांच्या इतकं जवळ जाऊ नको. पण राम काहीच बोलत नाही. रामही हरकून गेले होते. जसं ती करेल तसं सगळं श्रीराम करून घेत होते. तिने भगवंतांना शिळेवरती बसवलं आणि घड्यामध्ये असलेल्या पाण्याने भगवंताचे चरणकमल तिने धुतले. एकीकडे पाणी आणि दुसरीकडे तिच्या डोळ्यातले अश्रू. भगवंताची यथासांग तिला करता येईल तशी पूजा तिने केली. भगवंताच्या चरणकमलावरती सुंदर फुलं तिने वाहिली, गळ्यामध्ये फुलांची माळ घातली आणि आपल्या गुरुजींची तिने अनेक वेळेला पूजा करताना तिने पाहिलं होतं. त्याप्रमाणे तिला जशी जमेल तशी पूजा ती भगवंताची करत होती. अत्यंत गोड मधुर अशी फळं तिने भगवंतांना दिली. खरं तर भगवंतांनी वनवासामध्ये कुणाच्याही हातचं काही घेतलं नाही. त्यांचा परमसखा राजा गुह याने सुद्धा भगवंतांसाठी फळं आणली होती. पण त्याला भगवंतांनी सांगितलं की नाही, माझं व्रत आहे, मी वनवासाच्या काळामध्ये स्वतः फळं आणून खाईल किंवा लक्ष्मणाने आणलेली फळं मी खाईल, बाकी कोणाच्याही हातचं मी ग्रहण करणार नाही, घेणार नाही. इथे मात्र भगवंतांना आपल्या नियमाचा विसर पडला. शबरी एक एक फळ भगवंतांना देत होती आणि भगवंत किती सुंदर आहे, किती गोड आहे, किती मधुर आहे असं म्हणून ते फळं ग्रहण करत होते. त्या शबरीला आज खूप आनंद होत होता. आज गुरूंनी सांगितलेलं, गुरूंनी दिलेलं वचन पूर्ण होत होतं. आणि तिची पूजा झाल्यानंतर भगवंतांनी शबरीला आपल्या समोर बसवलं आणि तिला सांगितलं की शबरी, तुला माहिती आहे भक्ती म्हणजे काय आहे? खरं तर भगवंतांनी कधीही कोणाला आपणहून ज्ञान दिलं नाही, पण इथे मात्र त्यांनी शबरीला नवविधा भक्ती सगळी समजून सांगितली. आणि शेवटी असं सांगितलं की या नवविधा भक्तींपैकी कुठलीही एक जरी भक्ती तू भगवंताची केली तरी ती व्यक्ती भगवंताला येऊन मिळते, भगवत स्वरूप ती होऊन जाते, भगवंतांची अनन्य भक्त ती होते. भगवंत त्या भक्ताच्या अधीन होऊन जातो. आणि हे शबरी,
तू मात्र या 9 भक्ती पूर्ण केलेल्या आहेस, तू धन्य आहेस, असं म्हणून भगवान श्रीरामांनी त्या शबरीला संपूर्ण भक्तीचं शास्त्र समजून सांगितलं. त्यानंतर ती शबरी त्यांच्यासमोर बसली होती. तो शबरीच्या जीवनातला शेवटचा दिवस, शेवटचा क्षण होता. त्याने भगवंताच्या चरणांना स्पर्श केला, वंदन केलं आणि भगवंतांनी तिच्याकडे बघितलं आणि त्याबरोबर तिचं संपूर्ण शरीर जे आहे त्या शरीरामध्ये योगाग्नी प्रकट झाला आणि तिची प्राणज्योत भगवंतामध्ये विलीन झाली. अशी ही भगवंताची अत्यंत एकनिष्ठ असणारी भक्त शबरी आहे. वनवासामध्ये राहिली, कुठलंही ज्ञान, कुठलाही योग तिला माहिती नव्हता. तिला केवळ एकच गोष्ट माहिती होती, ती म्हणजे भगवान श्रीराम येणार आहेत. भगवान श्रीराम काय तत्त्व आहे, ते परमात्मा आहेत, परमेश्वर आहे, काय नाही, कशाचीही तिला कल्पना नव्हती. पण केवळ आपल्या गुरूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून तिने अखंड जीवनभर श्रीरामांचं स्मरण केलं, त्यांची वाट बघितली. त्यांच्या भेटीची उत्सुकता ही कायम चढती तिने ठेवली आणि त्याचा परिणाम असा झाला की ती भगवत स्वरूप होऊन गेली, श्रीराम स्वरूप होऊन गेली. तर अशी ही भक्ती रामायणामध्ये आपल्याला भक्ती कशी करावी, किती अनन्यप्रमाणे करावी, किती अखंड भक्ती करावी हे शिकवणारी आहे. आज या ठिकाणी थांबूया. उद्या पुन्हा एक नवीन भक्ताचा परिचय आपण करूया. धन्यवाद.